माझ्या बहिणीचे नाव पूजा आहे. याच महिन्याच्या 5 तारखेला तिचं लग्न झाले होते. पूजा ही माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि तिचे अरेंज मॅरेज झाले होते व जिजू हे आर्मीत जॉबवर होते. त्यांनी लग्नासाठी 20 दिवसाची सुट्टी काढली होती. ते त्यांच्या परिवारातील एकटेच सदस्य होते. त्यांना आई वडील पण नव्हते. ते लहान असतानाच एका कार अपघातात त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या काका काकूंनीच त्यांच्या लहानपणापासून सांभाळ केला होता. लग्नाच्या 3 दिवसानंतरच आई व बाबांनी ताई व जिजूंना आमच्या घरी बोलवले होते. असेही ते त्यांची सुट्टी संपण्याच्या 10 दिवसा अगोदर आमच्याकडे ताईला सोडण्यासाठी घरी येणारच होते. माझे नाव अंजली. मी सध्याला BAच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. जेव्हा जिजू व ताई घरी आले त्याच वेळेस मी पण कॉलेजहून घरी आले होते. ताई व जिजू हे दोघंही दुसऱ्या रूममध्ये होते आणि ताई ही त्यांचे शर्टची बटणं उघडत होती व जिजूंचा एक हात हा ताईच्या त्या ठिकाणी होता. मग जिजू ताईला म्हणाले, "अरे यार पूजा, तुम्हारे पापा ने हमें बहुत जल्दी आपके घर बुला लिया है. अभी तक तो हमारी सुहागरात भी नहीं हुई." त्यावर ताई जिजूला म्हणाली, "अजी, आपकी भी छुट्टियां खत्म हो रही है, इसलिए पापा ने जल्दी बुला लिया. रही बात सुहागरात की, वो तो हम यहाँ पर भी मना लेंगे." तेव्हा जिजूंनी ताईच्या ओठांवर ओठ टिकवले व तिच्या साडीचा बदर खाली करून ते तिच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागले. त्या दोघांचे दृश्य मी रूमच्या उघड्या असलेल्या दारासमोर उभी राहून पाहत होते. मी माझ्या आयुष्यात प्रथमच असे कोणाला पाहत असल्याने माझ्याही मनात तशीच करण्याची इच्छा जागृत होत होती. आता हळूहळू जिजूंनी ताईच्या ब्लाऊजची हूक उघडायला सुरुवात केलीच होती आणि इकडे माझाही हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करण्यासाठी आलाच होता. तेव्हा जिजूंचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ते ताईपासून लांब झाले. मग ताई जिजूंना म्हणाली, "अरे क्या हुआ? आपका इतना अच्छा मूड बना था, रुक क्यों गए?" त्यावर जीजू म्हणाले, "अभी नहीं, रात में मौका मिलेगा तब देखेंगे. अभी दरवाजा भी खुला है, कोई ना कोई आ जाएगा." अजूनही जिजूंचे लक्ष माझ्याकडेच होते. आता ताई तिच्या ब्लाऊजची हूक लावण्यात व्यस्त झाली आणि मी माझ्या खांद्यावर टांगलेली बॅग त्याच ठिकाणी ठेवून मी किचनकडे गेली आणि काही वेळातच ताई ही किचनमध्ये आली. मला पाहून ताई म्हणाली, "अरे अंजली, केव्हा आलीस?" तेव्हा मी ताईला म्हणाली, "तू व जिजू अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये होते ना, त्याच वेळेस मी घरात आली होती. पण एक काम सांगू का ताई? माझे कपडे त्याच ठिकाणी कपाटात ठेवलेले आहे. जर तू जिजूंना काही वेळेसाठी बाहेर आणशील तर मी पण माझे कपडे चेंज करू शकते." तेव्हा ताई मला ठीक आहे म्हणाली आणि जिजूंना बाहेर बोलवण्यासाठी ती रूममध्ये गेली. पण ती लागलीच त्या रूममधून बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, "अरे अंजली, तुझे जिजू तर रूममध्ये नाही आहेत. ते ऑलरेडी बाहेरच असतील. जा लवकर, कोणीच नाही आहे रूममध्ये." म्हणून मी आरामात रूममध्ये आले आणि दाराची कडी लावून माझ्या अंगावरील पूर्ण कपडे बाजूला ठेवून मी कपडे बदलू लागली. मग काही वेळाने मला बाथरूममधून पाण्याचा आवाज येऊ लागला. ताई तर म्हणाली, "रूममध्ये कोणी नाही, मग बाथरूममध्ये कोण असणार?" ते पाहण्यासाठी मी बाथरूमच्या दाराजवळ आली आणि हळूच दार हा आतल्या बाजूने ढकलला. जिजू हे शॉर्ट पॅन्टवरच शॉवरखाली उभे राहून अंघोळ करत होते. जिजूंच्या बॉडीचा फिटनेस अतिशय सुंदर व ब्युटिफुल दिसत होता. खरंच, ज्या प्रकारे ते बाहेरून शर्टवर दिसायचे त्याहून अधिक सुंदर ते आतूनही दिसत होते. जिजूंची अंघोळ झाल्यानंतर
त्यांनी वर टांगलेला रुमाल आपल्या तोंडावर टाकला आणि ते माझ्याकडे चेहरा करून वळाले. तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. त्या भिजलेल्या कपड्यात त्यांचे ते असे दिसत होते की मी त्याचे वर्णनही स्वतःला करू शकत नव्हते. आता तर जिजूंची अंघोळही झाली होती. जर त्यांनी मला दाराजवळ आत डुंकताना पाहिले तर माझी काही खैर नाही. म्हणून मी लवकरच ते बाहेर येण्याच्या अगोदरच त्या रूममधून निघून सरळ किचनमध्ये गेली. मग मी, ताई व आई आम्ही फटक्यात दुपारच्या जेवणाचा संच लावून स्वयंपाक पूर्ण केला. मग सर्वांचे जेवण झाल्यानंतर ताई व जिजू हे बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इकडे आई व बाबा बाहेरच ओट्यावर बसून राहिले. काही वेळानंतर बाबा व आई हे काकांच्या घरी निघाले आणि मी जिजूंशी गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांच्याच रूममध्ये थांबली. मी बेडच्या साईडला स्टूल टाकून त्यांच्या पायासमोर बसून राहिली आणि ताई ही जिजूंच्या शेजारी झोपली होती. तेव्हा मी जिजूंना म्हणाली, जीजू, आपके शादी के कुछ फोटोज आपके मोबाइल में आए होंगे, मुझे भी दिखाओ ना. तेव्हा जीजू मला म्हणाले, ज़्यादा तो नहीं मगर 50 के आसपास फोटो होगी मेरे मोबाईल में. मी गाऊनवरच जिजूंच्या समोर बसली होती. मग मोबाईलमध्ये फोटो पाहता पाहता ताईलाही झोप लागली होती. तेव्हा जिजूंनी त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली उशी माझ्याकडे केली आणि लोळूनच ते मोबाईलमध्ये मला फोटो दाखवू लागले. काही वेळ झाल्यानंतर जीजू मला म्हणाले, अंजलि, ऐसे उल्टा लेटने से मुझे कमर में काफ़ी दर्द हो रहा है. तुम ऐसा करो, पूजा और मेरे बीच में सो जाओ और वैसे ही तुम मेरे मोबाइल में फ़ोटो देखती रहो. तेव्हा मी एक शब्द न बोलता लागलीच जिजूंना हो म्हणाली आणि माझ्या जागेवरून उठून मी जिजू आणि ताईच्या मध्ये येऊन झोपली. जिजूंचा मोबाईल माझ्याच हातात होता आणि त्यांच्या डोक्याखाली आता त्यांनी 3 उशा ठेवल्या आणि त्यांचा एक हात त्यांनी ताईच्या खांद्यावर ठेवला. आता ताई पण माझ्याकडे तोंड करून झोपली होती. मग जसजसं फोटो पाहत पाहत मी पुढे पाहू लागली तेव्हा एक फोटो ताईचा सेपरेट त्या ठिकाणी मला दिसला. मग मी जिजूंना म्हणाली, जीजू, दीदी का यह फोटो कितना खूबसूरत है ना. त्यावर जीजू मला म्हणाले, तुम्हारी दीदी की बात ही अलग है. वो है ही खूबसूरत, इसलिए तो मैंने उससे शादी की है. मगर हमारी स्वागरात हो जाती तो बहुत मजा आ जाता. तेव्हा माझे लक्ष जिजूंकडे गेले. त्यांचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी होते. मी तिरकत डोळे करून माझ्या त्या ठिकाणी पाहिले तेव्हा मला समजले की माझ्या गाऊनचे वरचे दोघंही उघडे होते आणि जिजू एकटक नजरेने माझ्या आतल्या कपड्यांकडे पाहत होते आणि त्यांच्या एका हाताने ते जेव्हा ताईच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागले त्याच वेळेस ताई ही अधूनमधून हळुवार आवाज तिच्या तोंडातून येत होता. आता माझे लक्ष दोघांकडे होते. मग जेव्हा मोबाईलमध्ये माझा फोटो आला तेव्हा जीजू म्हणाले, अंजलि, तुम शादी में मेकअप करके काफ़ी सुंदर दिख रही थी. मुझे तो ऐसा लगने लगा कि काश तुम तुम्हारी दीदी से बड़ी होती तो आज तुम मेरी बीबी होती और हम दोनों ही अभी सुहागरात की तयारी करते. अजूनही जिजूंचा एक हात ताईच्या त्या ठिकाणी स्पर्श करत होता. मग मी जिजूंना म्हणाली, जीजू, सुहागरात में पति और पत्नी करते क्या है. तेव्हा जीजू मला म्हणाले, अंजलि, यह एक तरह का खेल ही होता है जो हमें शादी के बाद ही खेलने को मिलता है. बहुत मज़ा आता है मगर. मग मी जीजूंना म्हणाली, जीजू, यह खेल हम शादी के पहले नहीं खेल सकते क्या.
त्यावर जीजू म्हणाले, खेल सकते हैं ना, मगर शादी के पहले हमें उस खेल को काफ़ी संभल कर खेलना पड़ता है और शादी के बाद वही खेल फ्री स्टाईल हो जाता है. तेव्हा जीजू मला म्हणाले, तुम्हें खेलना है क्या यह खेल? त्यावर मी जीजूंना म्हणाली, खेलना तो है और जानना भी है कैसे खेला जाता है. तेव्हा जीजू मला म्हणाले, मैं सिखाता हूँ तुम्हें. जीजू असं बोलल्यावर इकडे ताई आळस देत आपले डोळे उघडवू लागली. त्याच वेळेस जीजूंनी मला उभे राहण्यासाठी सांगितले व बाहेर पाठवले. ताई आता तिच्या जागेवर उठून बसली होती आणि जीजूही ताईच्या शेजारीच बसले होते. पण ताईच्या गाऊनची तिघही उघडी होती आणि तिचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. मी हे बाहेर उभी राहून सर्व पाहत होती. मग ताई जीजूंना म्हणाली, अरे आप सोए नहीं? त्यावर जीजू म्हणाले, पूजा, मुझे नींद नहीं आ रही थी. मग ताई जीजूंना म्हणाली, चलो मैं तुम्हें खेलकर सुला देती हूँ. माझी आतुरता हे कोणता खेळ खेळतात ते पाहण्याची झाली होती. मग ताईने जीजूंना घट्ट मिठीत घेतले आणि बेडवर झोपवले. आता जीजू ताईच्या वेगवेगळ्या ठिकाणी जोरजोरात स्पर्श करत होते आणि ताईही त्यांच्या स्पर्शाला साथ देत होती. पण इकडे माझी कंडिशन त्यांना पाहून खूपच खराब होत होती. मला तर असे वाटू लागले होते की हा खेळ मी जीजूंसोबतही खेळायला हवा. पण जीजू माझ्यासोबत खेळतील का? याचाच विचार मी त्यांच्याकडे पाहून करत होती. आता ताईने आपले ओठ जीजूंच्या ओठांवर टिकवले होते आणि जीजू ताईचे कपडे बाजूला काढण्यात व्यस्त होते. आता ते दोघंही वेगळ्याच अवस्थेत खेळ खेळत होते. मग काही वेळाने जीजू ताईसोबत भरभरून प्रेम करू लागले. मग थोड्याच वेळात ताई शांत होऊन जीजूंना मिठीत घेऊन झोपून राहिली. त्या दोघांचा खेळ पाहून माझी ही सिच्युएशन फारच खराब झाली होती. मला तर असे वाटत होते की आताच जीजूंना बाहेर बोलवून हा खेळ खेळावा. पण भीती वाटत होती म्हणून मी तोंड हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि इकडे ताई व जीजू संध्याकाळी 5 वाजेला आरामात झोपून उठले. तेव्हा मी व आई बाहेरच ओट्यावर बसले होते. आमचे घरही लहान असल्यामुळे ताईसाठी आम्ही सर्व ॲडजस्ट करत होतो. मग ताई ही केस विस्कळीत झालेल्या अवस्थेत आमच्याजवळ येऊन बसली. तेव्हा आई तिला म्हणाली, अगं पूजा, डोक्यावर कंगवा तर फिरवायला पाहिजे होता. कसा अवतार झाला आहे तुझा? तेव्हा ताई आईला म्हणाली, हो ग आई, दमले मी फार. हा माणूस सोडतच नाही मला. तेव्हा आई म्हणाली, झाली का शांतता का अजून बाकी आहे? तेव्हा ताई म्हणाली, इतक्या लवकर? आता तर सुरुवात झाली आहे. अजून भरपूर वेळ बाकी आहे शांतता मिळायला. मी त्या दोघांकडे पाहून विचार करत होते. हे कोणत्या शांततेबद्दल आई तिला विचारत होती आणि तेव्हाच जीजूंचा आवाज आला, अरे पूजा, इधर आना, थोडा काम है. ताई गेल्यावर मी आईला मुद्दामून विचारले, अगं आई, दुपारी ताई तर अगदी छान दिसत होती आणि आता काय झालं तिच्या केसांना? तेव्हा आई मला म्हणाली, अगं अंजली, लग्नानंतर केस असे विस्कळीत होणे स्वाभाविकच आहे. तुझं पण लग्न होईल तेव्हा तुला कळेल की केस असे कशामुळे होतात. एवढं बोलून आई ही घरात गेली. मी त्याच ठिकाणी बसून जिजू व ताईच्या दुपारी पाहिलेला खेळ आठवू लागले. पण ताई व जिजूंच्या त्या अवस्थेत पाहिलेलं चित्र डोळ्यासमोरून जातच नव्हतं. मला सतत जिजूंचंच आकर्षण वाढत होतं. आता आईनेही आवाज देऊन मला किचनमध्ये बोलावले. रात्रीच्या स्वयंपाकाचा संच लावायचा होता. माझं तर कोणत्याच कामात चित्त लागत नव्हते. रात्रीला सर्वांचे जेवण झाल्यानंतर
आता बाकीच्यांनी झोपायचं कसं आणि कुठं हाच प्रश्न सर्वांसमोर येत होता. मग बाबा व आई हे सरळ काकांच्या घरी जाण्यासाठी निघाले आणि मी त्याच ठिकाणी उभी राहून विचार करत होते. तेव्हा आई मला म्हणाली, "अगं चल, वेळ होतोय." तेव्हा मी आईला म्हणाली, "आई, मला नवीन जागेवर झोप लागत नाही गं. मी इथेच बाहेर झोपून राहीन. तुम्ही जा." तेव्हा आई मला म्हणाली, "तू जर या ठिकाणी झोपलीस तर तुला व्यवस्थित झोपही लागणार नाही. कारण रात्रीला कोणाचा ना कोणाचा आवाज तुझ्या कानी नक्की येईल. मग तुझी झोप नाही झाली तर दिवसभर डोकं दुखवशील. त्यापेक्षा तू आमच्याजवळ झोप." तेव्हा मी आईला म्हणाली, "अगं आई, मला कोणताच आवाज डिस्टर्ब करणार नाही. कारण दुपारी माझी झोप झाली नसल्यामुळे मला खूप झोप येते. तुम्ही जा. मी बाहेरच्याच हॉलमध्ये झोपेल." माझे बोलणं ऐकून आई व बाबा हे काकांच्या घरी निघाले. गावात सर्व लवकर झोपत असल्यामुळे अगदी शांततेचे वातावरण पसरलं होतं आणि तेवढ्यातच रूममधून जिजूही बाहेर आले. त्यांनी मला खाली गादीवर झोपलेले पाहून ते म्हणाले, "अरे अंजली, ऐसे नीचे क्यों सो रही हो तुम? अंदर अपने दीदी के पास सो जाओ. तुम्हारी जगह मैं सो जाता हूँ." त्यावर मी जिजूंना म्हणाली, "अरे नहीं नहीं जीजू, आप अंदर ही सो जाओ. मैं यहाँ बाहर ही ठीक हूँ." मग जिजूंनी माझा हात पकडला आणि ते मला रूममध्ये घेऊन आले. मग ते ताईला म्हणाले, "पूजा, तुम और अंजली यही सो जाओ. मैं बाहर सो जाता हूँ." तेव्हा ताई माझ्याकडे तिरकट डोळे करून पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर संतापही स्पष्ट दिसत होता मला. जणू मी तिची एखादी वस्तू चोरून घेतली असावी असं. मग ताई मला म्हणाली, "अंजली, तू का नाही गेलीस आई-बाबांसोबत काकांच्या घरी झोपायला? उगाच डिस्टर्ब करायला थांबलीस या ठिकाणी." तेव्हा मी ताईला म्हणाली, "अगं ताई, मी तुला डिस्टर्ब केलं सुद्धा नाही. जिजूच मला आत घेऊन आले. आणि हां, काकांच्या घरी मला अजिबात झोप लागली नसती, म्हणून मी गेली नाही." ताई संतापातच मला म्हणाली, "झोप आता माझ्याजवळ. आमच्या दोघांमध्ये येऊन काय भेटलं तिला काय जाणू. अगोदरच वेळ कमी आहे त्या माणसाजवळ आणि सुट्टीही कमी मिळते. मग मध्ये मध्ये तू लग्न झालेल्या जोडप्याला डिस्टर्ब करायला येतेस." ताई स्वतःशीच बडबडत होती. मग तेव्हा जिजूही रूममध्ये आले आणि हातात शॉल घेऊन ते बाहेर झोपण्यासाठी गेले. मग त्यांच्या मागोमाग ताईही गेली. ती जिजूंना म्हणाली, "अजी सुनते हो? आप क्यों बाहर आ गए? अंजलि को ही यही सोने देना चाहिए था. फिर हमारा मिलना अधूरा रह जाएगा. आपकी छुट्टियां अभी कम बची है. फिर आप चले जाएंगे तो मुझे बहुत याद आएगी आपकी. आप जब तक मेरे पास हो तब तक मैं पूरा वक्त आपके साथ बिताना चाहती हूँ." तेव्हा जिजू ताईला म्हणाले, "अरे पूजा, मैं पूरा दिन तुम्हारे सामने ही रहता हूँ और मैं जब तक यहाँ हूँ तब तक तुम्हारे साथ ही रहूँगा. तुम उसकी चिंता मत करो. बस मैं जो कहता हूँ वह ध्यान से सुनो. बाहर ठंड थी इसलिए मैंने अंजलि को अंदर सोने के लिए कहा. रही बात तुमसे मिलने की, खाली दरवाजे की कड़ी रात के समय में मत लगाना. मैं कभी भी तुम्हारे पास आकर तुमसे भर भर के प्यार करूँगा." जिजूंचं असं बोलणं ऐकल्यावर ताईने त्यांना घट्ट मिठीच मारली आणि आपले ओठ जिजूंच्या ओठांवर टिकवले. आता ताई माझ्या शेजारीच येऊन झोपली होती. मलाही खूप झोप लागत असल्यामुळे माझेही डोळे लागले होते. आता रात्रीचे 1 वाजले असावेत. मी व ताई ज्या बेडवर झोपले होते तो बेड झोक्यासारखा हालू लागला होता. त्यामुळे माझे घट्ट लागलेले डोळे अचानक उघडले.
पण मी अशा प्रकारे का हालत होते याची मला कल्पनाच सुचत नव्हती. मग जेव्हा डोळे चोळून मी आजूबाजूला पाहिले, तेव्हा मी समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकितच झाले. कारण बाहेरून येणाऱ्या लाईटच्या प्रकाशात जिजू व ताई हे एकमेकांजवळ त्याच बेडवर झोपले होते आणि जिजूंनी अगोदरच ताईच्या अंगावरचे कपडे बाजूला काढून ते ताईसोबत भरभरून प्रेम करत होते. त्यांचे हे दृश्य पाहून माझ्याही अंतर्मनात वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. माझ्याही मनात जिजूंनीही मला अशाच प्रकारे भरभरून प्रेम करावे अशी इच्छा जागृत होत होती. एका तासापर्यंत ताईने जिजूंसोबत मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर ती शांत झाली आणि अंगावर चादर पांघरून ती आरामात झोपली. पण माझी बेचैनी अधिकच वाढली होती. माझ्यानेही कंट्रोल होत नव्हते. मलाही जिजूंचा सहवास कोणत्याही परिस्थितीत हवा होता. ताई अगदी शांततेत झोपली होती आणि मला अजिबात झोप लागत नव्हती. आता रात्रीचे 2 वाजले होते. घरात सर्वत्र अंधार होता आणि त्याच वेळेस मी रूममधून बाहेर येऊन जिजू काय करत आहे ते पाहण्यासाठी आली. जिजू हातात मोबाईल घेऊन त्यात वेगळाच व्हिडिओ पाहून आपल्या शरीरावर हात फिरवत होते. त्यांना असं करताना पाहून माझी इच्छा त्यांना डायरेक्ट मिठीच मारण्याची होत होती. पण काही वेळ मी स्वतःवर कंट्रोल करून त्यांच्या समोरूनच बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. काही वेळानंतर मी जेव्हा बाथरूममधून बाहेर आली आणि झोपण्यासाठी परत रूममध्ये जाऊ लागली, त्याच वेळेस जिजूंनी मला आवाज दिला आणि ते मला म्हणाले, "अंजली, तुम सोई नहीं? नींद नहीं आ रही है क्या तुम्हें?" तेव्हा मी जिजूंना म्हणाली, "सच में जीजू, नींद आ ही नहीं रही है." जिजू हे बुनियान घालूनच बसले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाली, "आपकी पर्सनॅलिटी काफी अच्छी है जीजू." तेव्हा जिजू मला धन्यवाद म्हणाले आणि त्यांनी माझा हात पकडून मला त्यांच्या शेजारी बसवले. "तुम इतनी खामोश क्यों रहती हो? कुछ बोलती क्यों नहीं? बाकी के सालियाँ तो अपने जीजाजी से हंसी मजाक करके कितनी खुश रहती है और तुम हो." मग मी जिजूंना म्हणाली, "जीजू, जब से तुम और दीदी यहाँ आए हो, तब से मेरे चेहरे की हंसी गायब हो गई है। मैं जहाँ भी जाती हूँ, जो भी काम करती हूँ, हर वक्त मुझे आप ही का चेहरा नजर आता है." तेव्हा जीजू मला म्हणाले, "अरे अंजलि, मैंने तुम्हारे साथ ऐसा क्या काम किया जो तुम मेरे बिना रह भी नहीं सकती?" त्यावर मी जिजूंना म्हणाली, "आपने मेरे साथ कुछ नहीं किया, मगर जो आपने दीदी के साथ किया है वह देखकर मेरे भी दिल में कुछ कुछ पाने की हलचल मच रही है." मग जिजू मला म्हणाले, "तुमने मुझे तुम्हारे दीदी के साथ ऐसा क्या करते हुए देखा जो तुम भी उस चीज को पाने की उम्मीद रख रही हो?" आता मी जिजूंना सगळं मोकळेपणाने सांगू लागले. "सबसे पहले तो मैंने आपको जब नहाते हुए देखा था, तभी आप मेरे दिलो दिमाग में छा गए थे। और 2-3 बार आपने जब आपके ओठ दीदी के ओठ पर रखकर जिस तरह से भर भर के प्यार किया, तब से मेरे पूरे शरीर में आपको पाने की सनसनी सी छा गई है। जीजू, आप कुछ भी करके मुझे दीदी की तरह ही खुश कर दो, बाकी मेरी कोई आपसे इच्छा नहीं है." मग जीजू मला सांगू लागले, "अंजलि, उस काम के लिए तुम अभी बहुत छोटी हो. जब तुम्हारी शादी हो जाएगी, वही मजा और आनंद तुम अपने पति से भी ले सकती हो. मेरे हाथों से कुछ उल्टा पुल्टा हो गया तो बहुत गलत बात हो जाएगी. समाज में और रिश्तेदारी में हम दोनों का नाम बदनाम हो जाएगा." मग मी जिजूंना बोलली, "फिर आप दीदी के साथ जब ऐसा काम करते हैं
तब बदनाम होने का डर आपको नहीं लगता है क्या? मग जीजू मला समजावून सांगू लागले, अरे पगली, मियाँ बीबी का रिश्ता एक अलग रिश्ता होता है. पूरे संसार में शादी उसी के लिए की जाती है ताकि अपना वंश आगे बढ़े. त्यावर मी जीजूंना म्हणाले, मुझे भी कुछ उसी तरह का आनंद दिला दो और किसी को पता भी ना चले. ऐसा काम अगर हो सकता है तो कर दो जीजू प्लीज. मी डायरेक्ट जीजूंचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या विनवण्या करू लागली. तेव्हा जीजू मला म्हणाले, सबसे पहले जिस रूम में तुम्हारी दीदी सो रही है उस रूम के दरवाजे की कुंडी बाहर से लगा के आओ. फिर बाद में मैं तुम्हें समझाता हूँ कि पति और पत्नी का रिश्ता कैसे रहता है. मी जीजूंच्या शेजारीच बसले होते आणि माझे दोघंही हात त्यांच्या हातात होते. ज्याप्रमाणे त्यांचे शरीर आतून कडक होते तसेच त्यांचे हातही अगदी कडक होते. मग मी माझ्या जागेवरून उठून फाटक्यात ताई ज्या रूममध्ये झोपली होती त्या रूमची कडी लावून परत जिजूंसोबत येऊन बसली. अजूनही जसं ताईसोबत जिजू करायचे तसं काही करत नव्हते. फक्त माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टींवरच गप्पा करत होते. मग मी जीजूंना म्हणाली, जीजू जल्दी से करो ना प्लीज. आप दीदी के साथ करते हैं वही. त्यावर जीजू मला म्हणाले, अंजलि मेरी बात को समझो. अगर थोड़ा सा भी गलत कदम हो गया ना बहुत बड़ी गडबड हो जाएगी. मग मी मागच्या पुढच्या काही विचार न करता माझे ओठ जीजूंच्या ओठांवर टिकवले आणि त्यांचे दोघंही हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करायला लावले. आता जीजूंना ताईपेक्षा माझ्यामध्ये खूप मजा येऊ लागली होती. म्हणून आम्ही दोघांनी अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि हळूहळू आमच्या अंगावरील कपडे बाजूला करून आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. तेव्हा मला कळाले की लग्नानंतर नवरा बायकोंमध्ये संबंध कोणत्या प्रकारे असतात आणि त्या संबंधामुळे एकमेकांना कसा आनंद मिळू शकतो. आता दाजींनाही माझी सवय झाली होती. जोपर्यंत जीजू आमच्या घरी होते तोपर्यंत रोज रात्री ताई झोपल्यावर ते माझ्यासोबत आनंद घेण्यासाठी माझ्याजवळ येत असे. आता जीजूंची सुट्टी संपली होती. ते परत त्यांच्या ड्युटीवर गेले होते. इकडे मी व ताई नेहमीप्रमाणे दोघंही पुढच्या हॉलमध्येच झोपू लागले होते. पण रात्री ते ताईशी फोनवरच बोलत होते. मग ताई झोपल्यावर मी त्यांना ताईच्याच मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून त्यांना व स्वतःला अगदी आनंदित व शांत करत होते. अशा प्रकारे जीजूंचे लग्न तर ताईशी झाले होते, पण जीजू हे आनंदित व खुश माझ्याशी बोलून आणि माझ्याजवळच राहत होते.